विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक जगात विजेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी विजेची गरज आहे। म्हणजे प्रत्येक गोष्टी ह्या कशावरती चालतात? विजेवरती। वीज नसताना बँका, दवाखाने हे म्हणजे यांच्यामध्ये जनयंत्र वापरून वीज तयार केली जाते। तर जर ही वीज नसती तर काय झालं असतं? तर म्हणजे बँकांचे व्यवहार पण बंद झाले असते आणि तसेच दवाखान्यांमध्ये मोठी मोठी उपकरणे ही कशावर चालतात? याच्यावरती चालतात, विजेवरती। पण मग आता जनयंत्राची सोय आहे तशी, पण मग सारखं जनयंत्र वापरून जमणार नाही ना। मग त्याच्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? विजेची गरज असते। मग अशी कोणती कोणती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणती कोणती उदाहरणे की ते तुम्ही रोज बघू शकता, म्हणजे विजेवर चालणारी उदाहरणे कोणती कोणती आहे? तर त्यामध्ये मिक्सर येईल, कूलर, त्याच्यानंतर फ्रीज, टीव्ही, पंखा, आपल्या घरातील लाईट बल्ब, अशी अनेक उदाहरणं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघत असतो। तर मुलांनो, म्हणजे अशा आणखीन या व्यतिरिक्त पण कोणती उदाहरणे तुम्ही बघू शकता दैनंदिन जीवनामध्ये विजेवर चालणारी कोणती कोणती उदाहरणे? कोणी सांगते का? तर अशी भरपूर उदाहरणे आहेत। म्हणजे ही जर वीज नसती तर आपल्याला म्हणजे खूप काही म्हणजे असं वेगळंच काहीतरी वाटलं असतं। ही वीज जर नसेल, काही काही ठिकाणी वीज नाही तर तिथे ना पवनचक्क्या असतात। पवनचक्क्यांच्या सहाय्याने ती वीज निर्माण केली जाते, म्हणजे सौर ऊर्जेवर असं। पण मग ह्या विजेचा तसा काय आहे, आपल्याला मोठा फायदा आहे। तर समजा एखाद्या वेळेस जर लाईट गेली आणि आपण अभ्यास करत असलो, आपल्याला खूप अभ्यास सांगितलेला आहे आणि लाईटच नसली, आपल्याला त्यावेळेस कसं वाटतं रे? म्हणजे खूप बोर होतं की नाही? मग तसंच विजेची काय आहे, आपल्याला या प्रत्येक दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काय आहे? विजेची गरज आहे। तर आज आपण विद्युतधारा हा घटक अभ्यासणार आहोत। विद्युतधारा विद्युतधारा पॉइंट लिहून घ्या सगळ्यांनी। विद्युतधारा तर मुलांना विद्युतधारा म्हणजे काय? तर वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजेच काय? विद्युतधारा। काय डेफिनेशन होईल? वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे विद्युतधारा होय। काय डेफिनेशन होईल? वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे विद्युतधारा होय। तर I या एकक, I हे काय? त्याचं एकक। I या एकक टी कालावधीत वाहकातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाला एवढे असते। म्हणजेच काय? जर Q हा वाहकाचा काटछेदातून टी या कालावधीसाठी जाणारा विद्युत प्रवाह असले तर मग काय विद्युतधारेचे काय सूत्र होईल? विद्युतधारा I बरोबर Q/T। म्हणजे विद्युतधारा I आणि Q म्हणजे काय? विद्युत प्रभार। मी तुम्हाला सांगितलं ना, त्याच्या काय? विद्युत प्रभार एवढे असते, असं सांगितलं होतं ना। मग तसं T म्हणजे काय? टाइम। मग याच्यासाठी काय? विद्युतधारेचं एकक काय आहे? कुलोम। मग एकक काय याचं? एकक शॉर्ट फॉर्म मध्ये आपण त्याला काय म्हणतो? कुलोम, म्हणजे C। तर मुलांना कुलोमलाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो? C। मग कुलोमचं एक एकक आहे ते त्याचं काय आपण कशामध्ये करू शकतो? एम्पियर पर सेकंद। कुलोमचं असं करू शकतो, एम्पियर पर सेकंद। हे आपल्याला पुढे उदाहरणामध्ये उपयोगी पडणार आहे। तर सगळ्यांना कळालं विद्युतधारा म्हणजे काय? विद्युतधारा म्हणजे वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा
प्रवाह म्हणजेच विद्युतधारा होय. आणि विद्युतधारेचे एकक काय आहे? कुलोम. तर विद्युतधारेचं सूत्र काय सांगितलं? I = Q/T. त्याच्यावरती आपण उदाहरण बघणार आहे. वाहकातून एका विद्युत वाहक तारेतून उदाहरण एका विद्युत वाहक तारेतून एका विद्युत वाहक तारेतून 0.4 एंपियर इतका 0.4 एंपियर इतका म्हणजे इतकी विद्युतधारा सतत 0.4 एंपियर इतकी विद्युतधारा सतत 5 मिनिटे प्रवाहित होत असेल. सतत 5 मिनिटे प्रवाहित होत असेल तर विद्युत प्रभार किती? तर विद्युत प्रभार किती? तर मुलांनो, आपण काय सूत्र बघितलेले मागाशी? I = Q/T. म्हणजे विद्युत वाहक तारेतून म्हणजे इतकी विद्युतधारा म्हणजे किती विद्युतधारा काय झाली? I किती दिलेली आहे? 0.4 एंपियर. आणि हे काय दिलेलं आहे? त्याचा टाइम किती दिलेला आहे? T = 5 मिनिट. त्याच्यानंतर मिनिटाचं काय करून घ्यायचं आपण? सेकंद. म्हणजे 5 × 60 = 300 सेकंद. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? आपल्याला काय काढायचं आहे? विद्युत प्रभार म्हणजे Q काढायचं आहे. Q = मग काय होईल? विद्युतधारा काय सूत्र होतं? विद्युतधारा I = Q/T. मग आपल्याला काय काढायचं आहे? Q काढायचं आहे. मग काय? Q = I × T. मग आता कसं होईल? I ची किंमत काय आहे? 0.4 × T किती आहे? 300 सेकंद. मग काय झालं? 4 × 12 म्हणजे 120. इथं पॉइंट 120 काय होईल? कुलोम. म्हणजे काय होईल? वाहकातून वाहणारा विद्युत प्रवाह किती असेल? 120 कुलोम. तसंच दुसरं एक उदाहरण बघणार आहे आपण आता. अजून एक उदाहरण. सगळ्यांच्या लक्षात आले उदाहरण? काय होतं? इथं आपल्याला I दिलेला होता, T दिलेला होता. मग काय करायचं होतं? विद्युत प्रभार काढायचा होता. मग आपल्याला विद्युतधारे सूत्र काय? I = Q/T. I = Q/T म्हणजे काय? Q = I × T म्हणजे किती आलं? 120 कुलोम. दुसरं उदाहरण घेऊ. वाहकातून 10 सेकंदास वाहकातून 10 सेकंदास 180 कुलोम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल इतका विद्युत प्रवाह प्रवाहित होत असेल तर विद्युतधारा किती? तर विद्युतधारा ते सूत्र वापरायचं मागासारखं. वाहकातून 10 सेकंद म्हणजे T किती आला? 10 सेकंद. त्याच काय करायचं? मिनिट. 10 × T म्हणजे किती झाले? 600
सेकंद, 10 गुणिले 7 600 सेकंद. आणि विद्युत प्रभार किती दिलेला आहे, म्हणजे विद्युत प्रभार म्हणजे क्यू किती दिलेला आहे, 180 कूलॉम. आपल्याला काय काढायचं, विद्युत धारा किती I काढायची. त्यासाठी काय सूत्र आहे, विद्युत धारा I = Q/T. मग काय येईल, Q ची किंमत काय आहे, 180 कूलॉम भागिले T काय आहे, 600 सेकंद. सेकंद, कूलॉम आणि सेकंद. मी कूलॉमचं काय सांगितलं होतं तुम्हाला मगाशी, एम्पियर पर सेकंद. मग ते एकक टाकून घ्यायचे, 180 एम्पियर पर सेकंद. आणि याचे काय आहे, 600 सेकंद. सेकंद सेकंद गेट कॅन्सल, 1 0 कॅन्सल. किती झाले, 0.3 एम्पियर. किती झाले, 0.3 एम्पियर. म्हणजे I किती झाला, 0.3 एम्पियर. कळालं सर्वांना हे एक्झाम्पल. काय सांगितलं होतं एक्झाम्पल मी, वाहकातून 10 सेकंदास 180 कूलॉम इतका विद्युत प्रवाह प्रवाहित होत असेल तर विद्युत धारा किती. म्हणजे T = किती दिलेलं आहे, 10 सेकंद. त्याच काय केलं आपण, मिनिटाचे परत सेकंद करून घेतले आणि किती झाले, 600 सेकंद. म्हणजे Q किती दिलेले होते, 180 कूलॉम. मग काय काढायचं होतं I, काय सूत्र काढलं, विद्युत धारा = Q/T. त्याच्यात किमती टाकल्या आणि किती आन्सर आला, 0.3. खाली काय म्हणायचं, वाहकातून 10 सेकंदास 180 कूलॉम इतका विद्युत प्रवाह प्रवाहित होत असेल तर विद्युत धारा बरोबर 0.3 एम्पियर. कळालं सर्वांना. तर आपण पहिल्यापासून परत एकदा बघू आपण काय काय बघितलं. विद्युत धारा, पहिली गोष्ट म्हणजे विद्युत धारा म्हणजे काय, वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे विद्युत धारा होय. आणि विद्युत धाराचं मी सूत्र काय सांगितलं होतं, विद्युत धारा I = Q/T. मी याच्यावरती क्वेश्चन विचारणार आहे, परत सर्वांना सांगता आलं पाहिजे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं. मग एकक काय सांगितलं होतं, कूलॉम. कूलॉमचं काय आहे, त्याचं हे एकक एम्पियर पर सेकंद. अशा प्रकारे आपण काय 2 उदाहरणं बघितली, विद्युत धारेचं सूत्र बघितली, 2 उदाहरणं बघितली. तर अशा प्रकारे आज आपण विद्युत धारा या घटकाचा अभ्यास केला. तर मी आता सर्वांना क्वेश्चन विचारणार आहे, पुसून टाकते. लिहून घेतलं सर्वांनी. वाहकातून म्हणजे तुम्हाला जे मी विचारणार त्या क्वेश्चनची तुम्ही उत्तर द्यायच्या. विद्युत धारा म्हणजे काय, विद्युत धारा म्हणजे काय, कोणीतरी एक जणांनी उभे राहून उत्तर द्यायचंय. विद्युत धारा म्हणजे काय, वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे काय, विद्युत धारा. सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. विद्युत धारेचे एकक सांगा, विद्युत धारेचे एकक सांगा. विद्युत धारेचे एकक सांगायचं आणि सूत्राचं ते सूत्र, एक विद्युत धारेचे सूत्र पण सांगायचं. विद्युत धारेचे सूत्र सांगून कोणता म्हणजे Q काय आहे, T काय हे सर्व त्या एक्सप्लेन करून सांगायचं कोणतरी. विद्युत धारेचे एकक आले सर्वांच्या लक्षात. तर मी काही रिकाम्या जागा विचारणार आहे, रिकाम्या जागा भरा, रिकाम्या जागा भरा. वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे डॅश डॅश. वहीमध्ये लिहून घ्या सर्वांनी, वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे डॅश डॅश. लगेच लिहून काढायचंय. I = डॅश डॅश, I = डॅश डॅश. विद्युत धारेचे एकक, तिसरी घ्या, विद्युत धारेचे एकक. आले सर्वांच्या लक्षात, विद्युत धारेचे एकक लिहिलं सर्वांनी. परत एकदा लिहून घ्या, वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे डॅश डॅश. दुसरी काय, I = डॅश डॅश. तिसरी विद्युत धारेचे एकक, विद्युत धारेचे एकक बरोबर डॅश डॅश. लिहिलं सर्वांनी.
झाले सर्वांचं लिहून? स्वाध्याय लिहून घ्या सर्वांनी. स्वाध्याय स्वाध्याय क्रमांक 2 मधील उदाहरणे सोडवा. स्वाध्याय क्रमांक 2 मधील उदाहरणे 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 सोडवा. लिहिलं सर्वांनी? स्वाध्याय क्रमांक 2 मधील उदाहरणे सोडवा. कळालं सर्वांना आज काय शिकवलं ते? येताना सर्वांनी उद्या स्वाध्याय लिहून आणायचंय. उद्या येताना सर्वांनी स्वाध्याय लिहून आणायचंय.